आणि त्यावर ठेवूया पुदिन्याची पानं. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर सध्या खूप कडक उन्हाळा सुरू झालाय आणि मुलांना काहीतरी थंड प्यावंसं वाटत असतं. तर मुलं काय करतात, दुकानात जाऊन कोल्ड ड्रिंक्स पितात. त्यापेक्षा तुम्ही काय करायचं, त्यांना घरच्या घरी काहीतरी थंडगार सरबत बनवून द्यायचं. तर आज मी त्यांच्यासाठी असं एक सरबत आहे, ते म्हणजे आपलं पारंपरिक कैरीचं पन्ह. बाहेरच्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये जास्त करून साखर असते आणि कलर असतो. त्यापेक्षा आपण घरच्या घरी जर बनवलं, त्यामध्ये कलर किंवा दुसरं अजून काहीच नसतं आणि एकदम चांगलं स्वच्छ असतं. तर ते दिलं तर मुलांच्या आरोग्यालाही चांगलं. चला तर मग सुरुवात करूया. आणि तुम्ही बघू शकता, आम्ही नवीन शेगडी घेतली आहे. तर कम्युनिटी पोस्ट मध्ये फोटो टाकले होते, तेव्हा बऱ्याच जणांनी विचारलं होतं ही शेगडी कुठून घेतली, किंमत किती आहे. हे सर्व आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये रेसिपी बनवता सर्व माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 3 कैऱ्या घेतल्या आहेत. त्याची आता साल काढून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही साल काढून घेऊ शकता. अशी बटाटी सोलायच्या ह्याने काढायची किंवा सुरीने काढली तरीही चालेल. कैरीची साल काढून झाली आहे. आता याला कट करून घेऊया. असे छोटे पीस करून घ्यायचे. त्यांना आपल्याला शिजवायचे आहे ते, त्यामुळे तुम्ही कसेही केले तरी चालतील, लहान मोठे. अरे बघ पापड्यास हा सांगतोय प्रेम तुझ्याकडे लावलंच थांबायचं. कैरी कापताना घाई करू नका, हाताला लागू शकते, कारण माझ्या हाताला आता सुरी लागली. अशा प्रकारे आता सर्व कैरीच्या फोडी करून घेते. असं सर्व हे काढून घ्यायचं. तर आता कैरी कट करून झालेली आहे. तर आता यामध्ये ना ह्या फोडी बुडतील एवढं पाणी घालायचं. हे बघा, म्हणजे मी यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता याला शिजत ठेवूया. मीडियम गॅसवर कैरी आता ही शिजवून घेऊया. त्यावर आता मी झाकण ठेवते. तर आपली आता ही कैरी शिजू दे. तोपर्यंत मी तुम्हाला शेगडीची माहिती सांगते. एक आठवड्यापासून मी ही शेगडी वापरते आहे. हे बघू शकता तुम्ही, ह्याची बॉडी एकदम स्लीक आहे, त्यामुळे दिसायला पण छान दिसते आणि स्वच्छ करायला पण एकदम सोपं आहे. आणि बघाल तर यावर 8 mm थिकनेसची टप ग्लास वापरलेली आहे, त्यामुळे ती एकदम मजबूत आहे. आणि या शेगडीमध्ये आपल्याला 2 पितळीचे मोठे बर्नर आहेत आणि 1 छोटा बर्नर आहे. पितळीचे असल्यामुळे त्याला गंज पण लागत नाही आणि खूप वर्ष टिकतात. हे बघा, आणि मजबूत सुद्धा आहेत. आणि याची बटन एकदम स्मूथ आहेत, सहज अशी फिरली जातात. हे बघा. आणि त्याचबरोबर या शेगडीला रबर लेग असल्यामुळे शेगडी इकडे तिकडे सरकत नाही, एका जागेवर स्टेबल राहते. आणि इथे आपल्याला हे स्टीलची प्लेट आहे, त्यामुळे आपण याला सहज साफ करू शकतो. जर काय उतू गेलं समजा किंवा काय पडलं त्यावर, तर पटकन आपण हे स्वच्छ करू शकतो. आणि हे जे स्टँड आहे ते खूप उंच आहे, त्यामुळे आपण सहज असा लायटर त्याला लावू शकतो आणि भांड लायटरला अडकत नाही. हे बघा, सहज आपण त्याला लावू शकतो आणि काढू शकतो. तर आपल्या आता कैरीच्या फोडी शिजल्या आहेत बघा, एकदम मऊ झाल्या आहेत. तर आता गॅस बंद करून घेऊया. आता याला गार होऊ दे. आणि तुम्ही जर शेगडी घ्यायचा विचार करत असाल तर myborosil.com वर जाऊन चेक करा. तुम्हाला तिथे 2, 3 आणि 4 अशा बर्नरची शेगडी तुम्हाला मिळू शकते. 50% तर ऑफ आहेच, पण आपल्या सबस्क्रायबर साठी हा कुपन कोड वापरला तर अजून 10% ऑफ मिळवता येईल. शेगडीची सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि आपल्या ह्या फोडी पण आता शिजल्या आहेत. हे बघा, आता थंड होऊ दे. थंड झाल्यावर आपण याला मिक्सरला लावायचं आहे. फोडी आता थंड झाल्या आहेत. आता काय करायचं, जेवढ्या फोडी आहेत तेवढंच आपण गूळ घेणार आहोत. तर मोजून घ्यायच्या.
तर हे बघा, हे 1 वाटी झालंय. तेवढंच मी आता गूळ घेणार आहे. तर त्याच वाटीने मोजून गूळ घ्यायचं. जेवढी कैरी असेल तेवढंच गूळ घ्यायचं. आता इथे मी अर्धा चमचा ही वेलची पूड घालते. अर्धा चमचा म्हणजे वेलची आणि साखर असं करून मी ही बारीक केलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. एवढ्या नुसती वेलची पूड असेल तर पाव चमचा टाकायची. वेलचीचा जरा छान सुगंध येतो. आणि चवीला मीठ. आणि याला आता मिक्स करून घ्यायचं, नाहीतर ते काय होईल, झाकणाला चिकटून बसेल. म्हणून मी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. तर हे वेलची वाटलेलंच भांड आहे, त्यामध्येच आता मी हे लावून घेते. तर हे बघा, एकदम चांगलं मिक्स झालंय आणि बारीक झालंय. उरलेली कैरी आहे ती या वाटीमध्ये काढून घेते. ही सुद्धा 1 वाटी आहे. तुम्ही आता बघितलं इथे मी गूळ वापरलेला आहे. बाहेरची जी कोल्ड ड्रिंक्स असतात त्यामध्ये शक्यतो भरपूर साखर असते, तर असं गूळ वापरलेलं चांगलं. आता हे यामध्ये काढून घेतो. तर हे बघा, कुठे कैरीचे कण राहिले ना तर असे हे चाळणीमध्ये राहतात. आणि मग काय होतं, तसंच जर ठेवलं तर पन्ह तयार केल्यानंतर आपल्याला पिताना ते तोंडात येतं. म्हणून असं गाळून घ्यायचं. बाकीचं आहे तेही आता फिरवून घेते मिक्सरला. तर हे 1 वाटी गूळ आहे ते यामध्ये घालून घेते. मला पण आता गाळून घेऊया. तर हे बघा, आपलं मस्तपैकी पन्ह्याचं मिश्रण तयार झालं आहे. हे तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. बरणी चांगली धुवून कोरडी करायची आणि मग त्यामध्ये असं हे भरून ठेवायचं. आणि शक्यतो अशा रुंद तोंडाच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. म्हणजे काय होतं, फ्रीजमध्ये ठेवलं तर ते अजून घट्ट होऊ शकतं. आणि बॉटलमध्ये जर ठेवलं तर ते असं ओतता येत नाही. अशा रुंद झाकणाच्या बरणीमध्ये ठेवलं ना तर आपण ते चमच्याने काढून ग्लासमध्ये टाकू शकतो. तर अशा प्रकारे बरण्या भरायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या. जर मोठा ग्लास असेल तर एका ग्लाससाठी 4 चमचे पन्ह घालायचं. छोटं असेल तर 3 चमचे घालायचं. तर आता ही ग्लास मोठी आहे, तर या अंदाजाने मी 4 चमचे 2 ग्लाससाठी मिश्रण घेणार आहे. आणि त्या अंदाजाने आपण त्यामध्ये पाणी घालायचं. डायरेक्ट ग्लासमध्येही तुम्ही टाकून करू शकता, पण तो डायरेक्ट तुम्ही ग्लासमध्ये पन्ह टाकूनही करू शकता, पण काय होतं, ते मिक्स करायला वेळ जातो. तर आपण असं टोपामध्ये घेऊन पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. म्हणजे आपल्याला भरपूर वेळ चांगलं मिक्स करता येतं आणि व्यवस्थित मिक्स होतं. म्हणून असं करायचं. तर आता मी यामध्ये मोजून पाणी घालते. 2 ग्लास, 1 आणि 2. त्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया. खाली ना असं जाड राहतं, म्हणून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि बघाल तर गूळ पिवळं असल्यामुळे त्याला कलर सुद्धा छान आला आहे. कलर वापरायची गरजच नाहीये, एकदम भारी दिसतोय. असे बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि त्यावर आता हे पन्ह ओतायचं. त्यावर घेऊया पुदिन्याची पानं. अशा प्रकारे आपलं मस्त कैरीचं पन्ह तयार झालं आहे. तुम्ही या उन्हाळ्यामध्ये मुलांना अशा प्रकारे बनवून द्या. मुलांना नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर नवीन शेगडी घ्यायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.